मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की 1965 साली हिमालयात एक खतरनाक न्यूक्लिअर डिव्हाइस हरवलं होतं आणि उद्या जर त्यातून गंगेच्या पवित्र पाण्यात रेडिएशन पसरलं तर या भयंकर चुकीला जबाबदार कोण असेल? अमेरिकेची CIA की भारताची स्वतःची इंटेलिजन्स एजन्सी? ही गोष्ट आहे 1965 मधली. चीनने नुकतीच आपली पहिली न्यूक्लिअर टेस्ट केली होती. त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी अमेरिकेची CIA आणि भारताची इंटेलिजन्स ब्युरो यांनी एक सिक्रेट मिशन आखलं होतं. हिमालयाच्या नंदादेवी शिखरावर प्लुटोनियमने चालणारं एक हेरगिरी करणारं स्पाय मशीन बसवणं. ऑक्टोबर 1965 मध्ये आपले कमांडोज आणि अमेरिकन एजंट्स हे मशीन घेऊन नंदादेवी शिखरावर चढत होते. पण अचानक भयंकर बर्फाचं वादळ आलं आणि आपला जीव वाचवण्यासाठी त्यांना ते रेडिओ ॲक्टिव्ह मशीन तिथेच एका कपारीत बर्फात लपवून खाली परतावं लागलं. वादळ शांत झाल्यावर ते मशीन परत आणायचं असं ठरलं होतं. पण पुढच्या वेळी जेव्हा टीम तिथे पोहोचली तेव्हा ते मशीन तिथे नव्हतंच. एका हिमस्खलनामुळे ते मशीन कायमचं हरवलं होतं. तेच न्यूक्लिअर डिव्हाइस आजही नंदादेवीच्या बर्फात कुठेतरी दडलंय, ज्याला आजपर्यंत कोणी शोधू शकलेलं नाही.